पवनीतील वन विभागाच्या शासकीय कार्यालयात कामावर असलेल्या महिला वनरक्षकास सहकार्यानेच मारहाण केली आहे. शिवीगाळ आणि विनयभंग केल्याची धक्कादायक घटना देखील समोर आली आहे. सरकारी कार्यालयातच महिलांवर अत्याचाराच्या या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी देवलापाल पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी न्यायालयाने त्याला तातडीने जामीन मंजूर केल्यानं अनेकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. फिर्यादी ज्योती मिथुन पटले वय 30 वनरक्षक या 10 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता पवनी येथील शासकीय कार्यालयात आपल्या कर्तव्यावर होत्या. याच दरम्यान आरोपी विकास बळीराम शिंदे वय 30 वनरक्षक राहणार बाळधमनी हिंगोली सध्या मुक्काम पवनी वसाहत कॉलनी हा दारूच्या नशेत कार्यालयात आला. त्याने कार्यालयातच फिर्यादीसोबत जोरजोरात भांडण सुरू केले आणि तिच्या हातातील सरकारी कागद फाडून फेकले. इतकेच नव्हे तर आरोपीने फिर्यादीला अपमानास्पद शब्दात सुनावत तुला काही कळत नाही, तुला काही समजत नाही असे म्हटले. यावर फिर्यादीने प्रतिकार करत माझा पगार सरकार देते, तुम्ही नाही, माझ्याशी जरा नीट सांभाळून बोला असे सांगताच आरोपी संतापला आणि तिने विरोध केला म्हणून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपी विकास शिंदे आणि फिर्यादीचे केस जोरात ओढले आणि तिच्या गालावर थापड मारली. यानंतर त्याने पुन्हा शिवीगाळ केली आणि विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे फिर्यादीला प्रचंड धक्का बसला. यावेळी कार्यालयातील इतर कर्मचारी या गोंधळामुळे धावून आले आणि त्यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी वाद वाढवत राहिला आणि त्याने फिर्यादीला धमकी देत म्हणाला, मी तुला बघून घेतो. या संपूर्ण प्रकारामुळे फिर्यादीने देवलापाल पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. पोलिसांनी आरोपी विकास शिंदे यांच्यावर भारतीय दंड संहिता IPC कलम 354A विनयभंग 323 मारहाण 504 शांतता भंग करण्यासाठी उद्देशपूर्वक अपमान 506 जीवे मारण्याची धमकी या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. मात्र केसचा गांभीर्याने विचार न करता न्यायालयाने आरोपीला लगेच जामीन मंजूर केला. या प्रकारामुळे महिला कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. सरकारी कार्यालयात महिलांवर होणाऱ्या अशा अत्याचारांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. अन्यथा सरकारी विभागांमध्ये काम करणाऱ्या महिलांना सुरक्षित वातावरण मिळणार नाही. तुमच्या मते आरोपींवर कठोर कारवाई होईल का? महिलांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना करायला हव्यात? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. महानिसंकर्ता पंकज चौधरी, रामटेक, नागपुर. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352 9801980100.